नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण हे बघतायत 5 कुंड्या आणि 5 कुंड्यांमध्ये लावलेले आहे 5 पिंपळाचे रोपं. आता हे जे रोपं बघताय आपण आपल्या खिडकीच्या जवळ, आपलं घर आहे, आपलं ऑफिस आहे, खिडकीच्या जवळ जर असलं तर येणारी जी हवा आहे पिंपळाच्या रोपांद्वारे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि आपल्या घराचं जे वातावरण आहे ते शुद्ध होतं. अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या शेजारी गच्चीवर, गल्लीत, आजूबाजूला, शेतात, खड्यात किंवा परिसरात कुठेही 5 पिंपळाचे रोपांचं संगोपन जर केलं, आपल्यासारखे बरेच लोक असे संगोपन करू शकतील. आणि असे पिंपळाचं संगोपन केल्यानंतर पिंपळांचं वाढ आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत कुंडीमध्ये वाढ करू शकतो. परंतु आपण 1-2 वर्षानंतर वाढ झाल्यानंतर, मॅच्युअर झाल्यानंतर, रोपं चांगले दिसायला लागल्यानंतर आपण स्वतः फुरसतमध्ये जेव्हाही वेळ मिळेल, 12 महिने केव्हाही तुम्ही जागा जर चांगली मिळाली, समजा जिथे पाणी टाकणारा व्यवस्थित जर कोणी तयार झाला की आपण याची केअर करू असा कोणी व्यक्ती असला तर त्याला तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकतात किंवा त्यांना तुम्ही आपला जो लागलेला जो कॉस्ट आहे, मेहनतनामा आहे किंवा खुशाली म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात. आता हे रोपांची लागवड करताना आपण हे बघा, ह्या कुंड्या 5 कुंड्या नव्या विकत घेतल्या आणि या 5ही कुंड्यांमध्ये आजच लागवड केली. आज 5 कुंड्या लागवड करायचं कारण की आज आहे 5 जून, जागतिक पर्यावरण दिन. या जागतिक पर्यावरण दिन 5 जून असल्यामुळे आपण 5 कुंड्यांची सुरुवात केली. आपल्यासारखे असे अनेक लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करणं आपलं काम आहे. आपण 5 कुंड्या लावणार, आपल्या ओळखीचे लोक 5-5 लावतील, ते सुद्धा लोकांना सांगतील, ते सुद्धा 5-5 लावतील, तर 5चं जे मल्टिप्लाय आहे ह्याप्रमाणे होईल. जर आपण 1 लाख लोकांनी जर आपलं कार्य पुढे नेलं तर 5 लाख रोपं आपले पिंपळाचे रोपं तयार होतील. आणि हे जे तयार रोपं आहे, कुठलाही व्यक्ती 5 रोपं जर आपल्या मुलांसारखं जपतोय, सांभाळ करतोय वर्षभर, कोणी 2 वर्ष, कोणी 4 वर्ष, 3 वर्ष, हा सांभाळ केलेलं जे पिंपळ आहे आयऱ्या-गायऱ्याच्या हातात नाही देणार. कारण की तो देईल तर चांगला कुठे मंदिरात, कुठे समाज कार्यात किंवा कार्यालयात किंवा शेतात. शेतकरी कोणी तयार झाला, आपल्या शेतात जर पिंपळाचं झाड लावायची इच्छा असली तर त्याला तुम्ही द्यायचं. घराच्या बाजूला सुद्धा लावू शकतात. कारण की बऱ्याच लोकांचा असं ओरड आहे किंवा भीती आहे की पिंपळ जर घराजवळ असलं तर घराजवळ देव येतात. अरे देव येणं चांगली गोष्ट आहे ना. आपल्या घरात जर देवाचं जर छाया असली, आपण वाईट कामं करायची नाही, चांगले कामं करायचे आणि देवसुद्धा आपल्याला आशीर्वाद देईल. आणि अशा पद्धतीने आपण देवाच्या सान्निध्यात राहायचं आणि ती जो ऑक्सिजन मिळणार आहे, आपलं घर ऑक्सिजन झोन तयार होईल, आपला परिसर ऑक्सिजन झोन. प्रत्येकाच्या घरात जर 5-5 जर पिंपळ वाढत आहेत, पूर्ण कॉलनीत मोजू शकतात तुम्ही किती पिंपळ आहेत. पण सर्वच लोक करतील असं नाही आणि सर्वच करणार नाहीत असं पण नाही. आपल्यासारखे बरेच लोक आहेत. प्रत्येक व्यक्ती म्हणतो मी तर करील, बाकीचे करायला पाहिजे. हो, तसे म्हणणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा आपण बरीच वाढू शकते. आणि हे जे कुंड्यांना जे आपण एक वेगळा प्रयोग केला आहे, कुंड्यांना बहुतेक लोक छिद्र होल तळाला करतात, म्हणजे बुडाला करतात, खालच्या बाजूला करतात. परंतु ते काय होतं की खालच्या बाजूला जर होल केलं तर आपलं एक कुंडीचं वजन असतं आणि तो जो घेर असतो, आपण जवळ जाऊन बघू शकतात, हा जो घेर आहे, हा घेर जमिनीला टच झालेला आहे, सर्वदूर जमिनीला टच झाला आणि तो माती गेल्यानंतर तो ब्लॉक होतो. ब्लॉक झाल्यानंतर काय होतं, वरती जे टाकलेलं होतं बघा, हे साचलेलं पाणी निघायला जागा नसली तर मग काय करायचं, आपण एक वेगळा प्रयोग केला. हा जो होल आहे आपलं, हे बघा बोट येईल असं, हे 12 mm होल, 12 ते 16 mm होल घेतलं आहे. प्रत्येकाला आपण होल, हे बघा साईडला होल केलेलं, एक होल केलं आहे. आपण तळाला एक होल केलं तर हे पण तळालाच आहे, परंतु हे साईडला घेतलं आहे. तर ब्लॉक होण्याचा प्रश्नच येते. त्याला तुम्ही दगड ठेवा, वीट तुकडा ठेवा, नको ठेवा, तुमची मर्जी. आणि आता हे तात्पुरतं ठेवलं आहे. हे जे खालच्या बाजूला आहे तर हे किरा आहे, तर याच्यातून मुळ्या खाली जातील. हे मातीमध्ये ठेवायची नाही कुंडी, किंवा
साध्या जमीनवर नाही ठेवायची किंवा असं ब्लॉकवर नाही ठेवायची नाही. याला ठेवताना प्लॅस्टिक शीट येतं किंवा प्लास्टिक साधा कागद घ्यायचा, तो अंतरायचा, त्याच्यावर ठेवायचा. किंवा फरशीचे जे तुकडे असतात 1x1ची फरशी किंवा 2x2ची फरशी मिळते, त्या फरशीवर ठेवायच्या. टाईल्स ठेवू शकतात, पार्टेक्स ठेवू शकतात. म्हणजे कारण की मुळ्यांना हवा जर लागली तर मुळ्या वाढ होत नाही. आता बघा हे साईडला घेतल्यामुळे ही मुळी कधीच बाहेर निघणार नाही. बाहेर निघताना त्याला हवा लागेल, ऊन लागेल, त्याच्यामुळे ना हवेच्या संपर्कात मुळी आल्यानंतर ते मुळी थांबते. म्हणून आता हे साईडला होल असल्यामुळे हा एक फायदा आहे. तुम्ही अशा मातीवर बी ठेवलं तरी ते मुळ्या जाणार नाही, पण माती जवळ असल्यामुळे ते मुळ्या टच होऊ शकतात. म्हणून ते जो होलचा भाग आहे तो भाग तरी आपण तिथे कागद ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आजूबाजूला तिथे मातीला टच होणार नाही किंवा जमिनीला टच होणार नाही, मुळ्या जाणार नाही. म्हणजे कुंडीतल्या कुंडीत मुळ्या होतील. आणि हे जेव्हा झाड जमिनीत टाकल्यानंतर त्या मुळ्या ॲटोमॅटिक, जर समजा बरेच लोक असे म्हणतात की जर समजा इथे आपण जास्त काळ जर ठेवलं तर मुळांचं कॉईल तयार होतो आणि तो एक गठ्ठा तयार होतो आणि मुळ्या खाली जाणं बंद होतं. हे चुकीचा समज आहे. कारण की ते एक गठ्ठा तयार झाला, गाठ तयार झाली तरी पिंपळ असा आहे की कितीही खोल असलं मुळ्या खोलपर्यंत जातात आणि मुळ्या कधीही घरांमध्ये जात नाही किंवा वरती येत नाही. आता बघा हे जे होल आहे, होलच्या बाहेरसुद्धा तुम्हाला मुळ्या निघताना दिसणार नाही, कारण की त्याला हवा नको पाहिजे. म्हणून ते मुळ्या जातील तर जमिनीतच जातील आणि जिकडे ओलावा आहे तिकडेच जातील. म्हणून आपण आर्द्रता ओलावा झाडाच्या बाजूला ठेवायचा. आता इथे आपण ही फक्त या खिडकीजवळ ठेवलेलं आहे. हे ऑफिस असल्यामुळे हे सर्वांच्या मतानुसार ह्या खिडकीत ठेवायचं का दुसऱ्या खिडकीच्या ठिकाणी ठेवायचा किंवा खिडकीपासून दूर थोड्या अंतरावर ठेवायचा. परंतु जिकडनं हवा येते, आता बघा हवा येते तर हवेच्या दिशेनं जर हे पिंपळ वाढत आहेत तर आपल्याला आपलं जे जीवन आहे, समजा आपण निरोगी जीवन जगू, ऑक्सिजन आपल्याला मिळत राहील आणि आपण पिंपळाच्या सान्निध्यात राहू, जवळ राहू. आणि पिंपळाची पूजा करताना एका पिंपळाच्या ऐवजी 5 पिंपळाची जर पूजा केली तर आपलं जे पूजा आहे तर ते 5 पट सार्थक होईल. हा एक आपला एक श्रद्धेचा भाग आहे. तर ते सुद्धा आपण 5 पिंपळांची पूजा करू शकतो. हे बघा कुंड्यासुद्धा नव्या घेतलेल्या आहे. पिंपळचं काम करत असताना नव्या कुंड्या घ्या. बघा स्टिकरसुद्धा आपण जवळून दाखवतो. स्टिकरसुद्धा नवे स्टिकर आहेत सर्वांचे, म्हणजे कुंड्या नव्या आहेत. ही काही जाहिरात नाही कुंड्यांची किंवा परंतु आपण जे काम करतात ह्याच्याऐवजी तुम्ही 20 लिटरची कलरची बादली मिळाली समजा तर त्यातसुद्धा तुम्ही 5 पिंपळ लावू शकतात. आता मी हे ऑफिसला लावलं आहे, सेम असंच मी घराच्या जवळसुद्धा 5 पिंपळ लावणार आहे. आणि खिडकीच्या जवळ ठेवल्यानंतर आपण बघू आपल्या घरातले आजार दूर होतात का नाही होतात किंवा आपण निरोगी राहतो की नाही राहतो. अशा पद्धतीने आपण सुद्धा असं कार्य करा. आणि हे जे कार्य करत असताना पण मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा आणि आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपलं हे जे सेवाभाव 113.7 सेवाभाव 1137 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.